फटाका कधी फुटल्या, आग कधी लागली, करा ना तुम्ही राजकारण. करा, प्रचारात उतरा, माझ्याबरोबर विकास कामाची वार्ता करा, मी तुम्हाला उत्तर देतो. अशा ह्याच्यामध्ये राजकारण तेव्हा तुमची मला तेव्हा खरोखर बुद्धी कोण आहे तो मला पण ते ओळखत पण नाही. त्याचं कसं ह्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये विशेषतः ह्या प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयाच्या समोर महेश शिंदे यांचा वाढदिवस साजरा असताना त्यांच्या बाजूच्या एका भूखंडावरती डम्पिंग असलेल्या एका ठिकाणी आग लागल्याने आगीची तीव्रता फार वाढली. स्वतःचा वाढदिवस सोडून आग नियंत्रण मिळवण्यासाठी हे शिवसैनिकांनी आपली खरी शक्ती वापरली आणि आग विझवल्याच्या नंतर. परंतु काही लोक असतातच ना, कुठल्याही गोष्टीचं राजकारण करावं. आज काहीच असे विरोधक आले होते, त्यांनी सांगितलं की महेश शिंदे यांच्या वाढदिवसामध्ये फटाके फुटले त्यामुळे ही आग लागली. या संपूर्ण गोष्टीबाबत आपण लोकसेवा बातमीपत्राच्या मार्फत आज महेश शिंदेची आपण विचारणा केली. नेमकं ह्या संपूर्ण गोष्टीची सत्यता काय, नेमकी पडताळणी काय, आज त्यांनी नेमकं स्पष्टीकरण काय दिलं आहे आपण जाणून. काल माझा वाढदिवस असून झाला आणि माझ्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील नागरिक, माझे मित्र परिवार, माझे कार्यकर्ते, सर्वच लोकांनी मला भरभरून लोक आलेत, सर्व संख्येने लोक आलीत. लोकांनी मला शुभेच्छा दिल्या, सर्व गोष्टी मनापासून मला आशीर्वाद दिले सर्वांनी. सोसायटीतील नागरिक असू द्यात, प्रभागातील नागरिक, सर्व मित्रपरिवार. परंतु माझा वाढदिवसाचा केक जवळ 7:30 पावणे 8ला कापला गेला. आणि त्याच्यामध्ये कसं असतं, एखाद्या नेत्याचा वाढदिवस आपला होते तर कार्यकर्त्यांना वाटतं की नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आपण फटाका हे ते फोडावं. त्यांनी फटाका फोडल्या, तर मी इकडे केक कापते, कार्यकर्त्यांनी फटाका फोडल्या. पण फटाका फोडत असताना सगळ्या गोष्टीची त्यांनी पण काळजी घेतलेली. असं नाही की फटाका सगळ्या गोष्टी माझे कार्यकर्ते आजपासून नाहीत, 15, 16, 20 वर्षापासूनचे कार्यकर्ते आहेत. त्यांना सगळ्या कार्यक्रमाला कुठली काय काळजी घ्यायची सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत. माझा केक पावणे 8 वाजता कापला गेला. आणि दुसरी गोष्ट, ती आग जवळजवळ 10:15, 10:30 वाजता लागली. बरोबर, फटाका फोडतानाचे व्हिडिओ जे काय पावणे 8चे आणि आग लागल्याचे व्हिडिओ सगळं आमच्याकडे. त्यावेळेला कुठली फटाका फुटली नव्हती, काय नाही, 10:15 वाजता. पण काही विरोधक सगळ्या गोष्टी बोलतात. आज सुदैवाने पहिली गोष्ट मी तुमच्या चॅनलमधून सांगतो की सुदैवाने कुठली जीवितहानी नाही झाली. त्याच्यामुळे मी खरोखर म्हणजे आपल्या फायर ब्रिगेड असू द्या, पोलीस कर्मचारी असू द्या, त्यांनी सर्वांनी मेहनत घेऊन, आमचे कार्यकर्ते सर्वांनी मेहनत घेऊन तिथे सगळे आग विझवण्याचा प्रयत्न केला. ती आग एक गोडवान होतं, एकाने रेंटवरती दिलेलं होतं. गोडवानामध्ये शूटिंगचं फर्निचर सगळं साहित्य होतं. तर त्या साईडून, त्या रो हाऊसच्या साईडून तिकडून आग लागण्यात आली. माझा कार्यक्रम इकडे मध्ये मोठी हॉल आहे. त्याच्यामध्ये जोपर्यंत तिकडून तशी आग लागली आली तसं लगेच आम्ही सगळ्या गोष्टी लोकांना बाहेर काढलं. सगळ्या गोष्टी मी तिकडं आम्ही आग विझवण्याचा, फायर ब्रिगेड बोलून सगळ्या विझवण्याचा प्रयत्न केला. आग पण विझवली गेली. पण मला एक खरोखर कीव वाटते, अरे एखाद्याच्या आयुष्यातला वर्षातला एक दिवस असतो वाढदिवस, आणि त्या वाढदिवसानिमित्त तुम्ही राजकारण करताय. अरे फटाका कधी फुटल्या, आग कधी लागली, करा ना तुम्ही राजकारण. करा, प्रचारात उतरा, माझ्याबरोबर विकास कामाची वार्ता करा, मी तुम्हाला उत्तर देतो. अशा ह्याच्यामध्ये राजकारण तेव्हा तुमची मला तेव्हा खरोखर बुद्धी कोण आहे तो मला पण ते ओळखत पण नाही. त्याचं कसं आहे, विजयजी तुम्ही खूप चांगले पत्रकार आहात, मी तुमच्याबद्दल खूप काही गोष्टी, तुमचे लेख वाचले, सगळ्या गोष्टी. हे पाऊस पडला की अशी बेडकं हे होतात ना, ओरडायला लागतात ना. पाऊस लागायला लागला की अशी बेडकं ओरडतात. तर मला काय फरक नाही पडत. पोलीस तपास, फायर ब्रिगेड स्वतः, म्हणजे फायर ब्रिगेड स्वतः बोलतात की ही आग एखाद्या ह्याच्यामुळे नाही, पण काहीतरी वेगळ्या घटनेमुळे घडले. काही लोकांना संशय आहे, काही त्या ज्याने रेंटवरती घेतलं आहे, तुम्हाला हे पण सांगतो, ज्याने रेंटवरती घेतलं आहे तो रेंटवाला आणि ज्याचा जो काय तो हे आहे मालक आहे, त्या मालकांमध्ये दोघांमध्ये काहीतरी डिस्प्यूट आहे. खाली करणं, हे करणं, ते करणं, ते त्यांचं जे काही त्यांची तुम्ही प्रतिक्रिया घ्या, जे काय ते बघा, त्याचा ते पोलीस तपास करतीलच. ती काय आम्हाला पण संशय आहे की बाबा प्रभागामध्ये त्याला महेश शिंदे आता जरा जास्तच वजनदार वाटतं. इलेक्शन आलं आहे तर काहीतरी त्याच्या कार्यक्रमाला गालबोट लावला असेल. ठीक आहे, ते त्यांचं ज्याचे विचार ते सगळ्या गोष्टी समजतील, कोण काय करतंय काय. पण अनेक विजयजी तुम्हाला सांगू इच्छितो की ते गोडवान आता नाही ना, 7-8 वर्षापासून त्या माणसाने काही हेवी डिपॉझिटवरती घेतलेलं आहे. जो कोण रेंटवाला आहे त्याने घेतलेलं आहे. तर त्या 7-8 वर्षापासून ते गोडाऊन रेंटवरती घेतलेलं आहे. आता काय 7-8 वर्षामध्ये काही एकच फटाका, एकदाच फटाका वाजल्यात. किती वेळा फटाका वाजतात त्या रोडला, सगळ्या गोष्टी माझे कार्यक्रमाचे सगळ्या लोकांचे, कुणाकोणाचे सगळ्यांचे फटाका वाजतात. त्यावेळेला आग लागू शकत नाही, त्यावेळेला आग नाही लागत. आणि ज्या वेळेला माझ्या वाढदिवसानिमित्त तिथं आग लागली जाते. तर याच्या मागे मी पोलिसांना पण विनंती केली, पोलिसांना पण सांगितलं की बाबा व्यवस्थित योग्य ते चौकशी करा साहेब. कारण का मला पण काहीतरी संशय येणार ना. काय आहे, त्याचं इलेक्शन आलं आहे, सगळ्या गोष्टी अशा वेळेला लगेच त्याच वेळेला आग लागते. त्या गोडवानाची चौकशी झाली पाहिजे. गोडवान कुणाला रेंटवरती दिले, त्या गोडवानाचा मालक काय, त्यांच्यामध्ये काय भांडणं चालू आहे, दोघांमध्ये काय व्यवहाराची भांडणं चालू आहे, कुणाला त्या एकमेकांना नोटीस वार काय चालू आहे, तर ह्याची पण चौकशी झाली पाहिजे. ही मी विनंती करतो की त्याची चौकशी झाली पाहिजे. फटाका कधी फुटल्या, आग कधी लागली, करा ना तुम्ही राजकारण.
करा, प्रचारात उतरा, माझ्याबरोबर विकास कामाची वार्ता करा, मी तुम्हाला उत्तर देतो. अशा ह्याच्यामध्ये राजकारण हे तुमची मला तर खरोखर बुद्धी कोण आहे तो मला पण ते ओळखत पण नाही. ते आता कसं आहे विजयजी, तुम्ही खूप चांगले पत्रकार आहात, मी तुमच्याबद्दल खूप काही गोष्टी तुमचे लेख वाचले सगळ्या गोष्टी. हे पाऊस पडला की अशी बेडकं हे होतात ना, ओरडायला लागतात ना, पाऊस लागायला लागला की अशी बेडकं ओरडतात. तर मला काय फरक नाही पडत. पोलीस तपास, फायर ब्रिगेड स्वतः, म्हणजे फायर ब्रिगेड स्वतः बोलतात की ही आग एखाद्या ह्याच्यामुळे नाही, पण काहीतरी वेगळ्या घटनेमुळे घडले. काही लोकांना संशय आहे, काही त्या ज्याने रेंटवरती घेतलं आहे, तुम्हाला हे पण सांगतो, ज्याने रेंटवरती घेतला आहे तो रेंटवाला आणि ज्याचा जो काय तो हे आहे मालक आहे, त्या मालकांमध्ये दोघांमध्ये काहीतरी डिस्प्यूट आहे. खाली करणं, हे करणं, ते करणं, ते त्यांचं जे काही त्यांची तुम्ही प्रतिक्रिया घ्या, जे काही ते बघा, त्याचा ते पोलीस तपास करतीलच. ती काय आम्हाला पण संशय आहे की बाबा प्रभागामध्ये त्याला महेश शिंदे आता जरा जास्तच वजनदार वाटतं, इलेक्शन आलं आहे तर काहीतरी त्याच्या कार्यक्रमाला गालबोट लावला असेल. ठीक आहे, ते त्यांचं ज्याचे विचार ते सगळ्या गोष्टी समजतील, कोण काय करतं आहे काय. पण आम्हाला माझं एकच म्हणणं आहे, अशात तरी बा एखाद्या कौटुंबिक एक बघा वाढदिवस हा विरोधक येतात जातात, मला काही आपले वेगवेगळ्या पक्षाचे लोक पण भेटून गेलेत, पण एखाद्या माणसाचा एक चांगला दिवस असतो त्याच्यामध्ये तर मी राजकारण करू नका. तुम्ही राजकारणामध्ये तुमचं काम नाही, राजकारणामध्ये येऊन कोण इच्छुक उमेदवार मी पहिल्यांदा बघतो कोण इच्छुक उमेदवार येतो, मी पहिल्यांदा चेहरा बघतो त्याचा. पण एक इच्छुक उमेदवार अशा घटनास्थळी आग विझवण्यासाठी प्रयत्न करायचा की मी इच्छुक उमेदवार म्हणून स्वतःचा प्रचार करायचा, याच्याबद्दल काय सांगाल? मग तेच तर बोलतोय ना, इच्छुक उमेदवार येतोय स्वतःचा प्रचार करतो, मी इच्छुक उमेदवार. कोण तुला विचारते इच्छुक उमेदवार आणि तू काय बोलतोय? तू पहिले काम कर ना. आता मी प्रतिक्रिया देऊ शकलो नसतो का तिथे, त्याला मी देऊ शकलो असतो ना, पण माझं पहिलं कर्तव्य आहे, ज्या गोष्टी लोकांना त्रास होतोय, जे सगळ्या गोष्टी झाल्या ते पहिलं आग विझवण्याचं काम माझं होतं. का तिथे माझा प्रचार नाही करू हे मी त्याला उत्तर पण देऊ. तुमचे पत्रकार सगळे होते तिकडे, मला 2-3 पत्रकार तुम्ही मला नाही मला पहिल्यांदा हे संपवू द्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रतिक्रिया देईन. म्हणून मी आज तुम्ही पण मला बोललात का महेशजी तुमचं काय, मला नाही, मला पहिल्यांदा तिकडे सगळ्या गोष्टी आग विझवणं मला गरजेचं आहे. माझे कार्यकर्ते सगळे काम करत आहेत आणि जे काय प्रतिक्रिया द्यायची ती तुम्हाला मी उद्या देईन. त्याबद्दल खरोखर मी पुन्हा एकदा सांगतो, अजून पण विनंती सांगतो, महेश शिंदेच्या विरोधात तुम्हाला उतरायचं, मैदानात उतरा, डायरेक्ट फेस टू फेस प्रचारात उतरा, इलेक्शनमध्ये उतरा. हे असं कुठली पण कारणं हे करून महेश शिंदेला डॅमेज करायचा प्रयत्न करा. महेश शिंदे एवढा काही हे नाही हो, 17-18 वर्षापासून मी या प्रभागात काम करतो आहे. मी असंच नाही सगळे संकट बघितलेत, सगळे हे प्रसंग बघितलेत. मी कुठल्याही गोष्टीला घाबरणार नाही आहे आणि कुठल्याही गोष्टीला हे होणार नाही, हे पण मी तुम्हाला सांगतो. पण मी खरोखर आज माझ्या प्रभागातील नागरिकांचा माझ्यावरती विश्वास आहे. मला प्रभागातील नागरिक सोसायटी बिचारे जेवून घरी गेले होते, ते परत आलेत. त्यांना जसं समजलं साहेब हे काहीतरी चुकीचं घडलं, चुकीचं कुणी तर आपलं हे केलं आहे, हा विश्वास नागरिकांचा. तुम्ही किती जरी चुकीच्या फेक निगेटिव्ह सगळ्या पसरवल्यात, काही होणार नाही. लोकांच्या मनामध्ये महेश शिंदे बसलेला आहे आणि महेश शिंदे कधी लोकांच्या मनातून जाणार नाही. लोकांनी मला एवढ्या वर्षापासून बघितलं आहे. त्यामुळं मी खरोखर तुम्हालाही धन्यवाद देतो, विरोधकांना शुभेच्छा देतो. या उतरा माझ्या विरोधात, त्यांना पण शुभेच्छा देतो, उतरा. आणि लोकांना पण खरोखर मी मनापासून माझ्या नागरिकांना, प्रभागातील नागरिकांना, नागरिकातील सोसायट्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही जो मला काल एवढा आशीर्वाद दिला, मला शुभेच्छा दिल्या, असाच माझ्यावर तुमचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.